सिंदखेड पनवेल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मेड इन इंडिया CAR-T सेल प्रोग्राम अपोलोने सादर केले। 3 रुग्णांवर CAR-T सेल थेरपी यशस्वीपणे करणारे नवी मुंबईतील पहिले रुग्णालय। अपोलो कॅन्सर सेंटर ACC 3 रुग्णांवर CAR-T सेल थेरपी यशस्वीपणे करून भारतातील पहिले खासगी रुग्णालय म्हणून नावारूपाला आले आहे आणि या प्रक्रियेत विकास घडवून आणण्यासाठी हे रुग्णालय मेड इन इंडिया CAR-T सेल थेरपी सुरू केले। याची सुरुवात 15 वर्ष आणि त्यावरील अधिक वयाच्या रुग्णांमध्ये B सेल लिम्फोमा आणि B एक्यूट लिम्फोब्लास्टिक लिकेमियाच्या उपचारासाठी NEXCAR19 ॲक्टॅलिकॅप्टाजिन ऑटोल्युसेल पासून केली। लिव्हिंग ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या CAR-T सेल थेरपीज मध्ये रुग्णांचे T सेल्स पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार ज्याचे कार्य कर्करोगाच्या पेशींशी लढणे असे आहे ते काढले जातात आणि या प्रक्रियेला ॲफेरेसिस म्हणतात। नंतर या T सेल्स तज्ञांच्या देखरेखीखाली सुसज्ज प्रयोगशाळेत सेफ व्हेकलद्वारे व्हायरल वेक्टर अनुवांशिकरित्या सुधारित केल्या जातात जेणेकरून ते आपल्या सरफेसवर सुधारित कनेक्टर्स अभिव्यक्त करतील ज्यास कायरॅमिक अँटीजेन रिसेप्टर्स CAR असे म्हणतात। हे CAR विशेषतः असे प्रोटीन ओळखण्यासाठी तयार केले जातात जे कर्करोगाच्या पेशींचे निर्मूलन करण्यास सज्ज होतात। त्यानंतर त्याद्वारे अनेक डोस तयार केले जातात आणि थेट रुग्णाला दिले जातात। आव्हानात्मक असा B सेल घातक रोग असलेल्या रुग्णांच्या जीवनात CAR-T सेल थेरपीद्वारे आमूलाग्र सकारात्मक बदल घडून आणला गेला म्हणून या थेरपीला जागतिक मान्यता मिळाली। उपलब्ध आकडेवारीनुसार जगभरातील सुमारे 25,000 रुग्णांना या थेरपीचा लाभ झालेला आहे। आपला महाराष्ट्र 24 साठी सुनील ठाकुर, नवी मुंबई। कैंसर और जो लिम्फ ग्लैंड के कैंसर को लिम्फोमा जिसको बोलते हैं, नॉर्मली जो ट्रीटमेंट अवेलेबल है अभी इट्स अ कीमोथेरेपी या बोन मैरो ट्रांसप्लांट जो कि हमारे यहाँ पे होता है और सारी बीमारियों के लिए करते हैं। अब क्या होता है कि जैसे कई कैंसर ब्लड के कैंसर वापस आ जाते हैं इवन ट्रांसप्लांट के बाद भी, प्लस वैसे ही लिम्फ ग्लैंड के कैंसर लिम्फोमास वो भी वापस आ जाते हैं। तो उन केसेस को हम बोलते हैं रिलैप्स्ड और रिफ्रैक्टरी ल्यूकीमियास एंड लिम्फोमास। उन केसेस का पहले कोई ट्रीटमेंट होता नहीं था लेकिन CAR-T सेल के द्वारा हम उनको ठीक कर सकते हैं। तो CAR-T सेल में जैसे डॉक्टर पुनीत ने बताया कि हमारे जो बॉडी का इम्यून सिस्टम ही इन्फेक्शन से लड़ता है, इम्यून सिस्टम ही कैंसर से लड़ता है। तो हमारे इम्यून सिस्टम को हम ट्रेन करते हैं, कुछ लिम्फोसाइट जो T लिम्फोसाइट्स होते हैं अपने कैंसर सेल्स को भगाते हैं बॉडी में, उनको बाहर निकालते हैं, उनको ट्रेन करते हैं और वापस आपके शरीर में डाल देते हैं। तो जिससे कि वो सिलेक्टिवली जो कैंसर सेल्स होंगे उनको ही फाइट करेंगे और आपको कैंसर से ल्यूकीमिया फ्री या लिम्फोमा फ्री कर सकते हैं। तो ये एक न्यू मॉडलिटी ऑफ ट्रीटमेंट है जो कि पहले अवेलेबल नहीं थी। हमारा जो एग्जिस्टिंग सिस्टम है अपोलो का, यस बोन मैरो ट्रांसप्लांट सारी बीमारियों के लिए करते हैं। अब ये CAR-T सेल थेरेपी भी अपोलो सेंटर्स में हमने चालू करी। सो दिस इज़ वन ऑफ द न्यू ट्रीटमेंट एंड वेरी इफेक्टिव ट्रीटमेंट फॉर रिलैप्स्ड ल्यूकीमियास एंड B सेल लिम्फोमास। तो जैसे कि हमारे यहाँ ऑलरेडी 58 ट्रांसप्लांट्स हो चुके हैं, तो हमारा सेटअप, इंफ्रास्ट्रक्चर, टीम, ब्लड बैंक, हॉस्पिटल और का जो एम है ऑलरेडी एक एस्टैब्लिश्ड सेंटर है। तो वी आर रियली लुकिंग फॉरवर्ड कि वी सर्व अ लॉट मोर थेरेपी एंड ऑफर दिस काइंड ऑफ थेरेपी टू these two profile of patients, aggressive B cell lymphomas or B cell acute lymphoblastic leukemia in children. कुठल्याही याच्यात ॲक्सेसिबिलिटी, बाकी सगळी आपली जनता सुज्ञ असते, कुठल्या डॉक्टरकडे जायचं, कुठल्या हॉस्पिटलकडे जायचं हे सगळ्यांना माहिती असतं। त्या याच्याप्रमाणे आपण असे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा मूळ मुद्दा असा असतो की एक अवेअरनेस क्रिएट व्हायला पाहिजे लोकांमध्ये, एक ज्ञानात भर पडली पाहिजे की आता अशाही ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आणि आपल्याला अभिमान पाहिजे ना। भारतासारख्या शहरात जर आपण स्वतः स्वाभिमानी राहून आपल्या इंडियामधलीच ट्रीटमेंट इंडियामध्ये अवेलेबल आहे आणि अपोलोच्या अनुषंगाने 8 पॅन इंडिया 8 आपले युनिट्स आहेत जिथे CAR-T ट्रीटमेंट अवेलेबल आहे, विच आय थिंक वी ऑल शुड बी प्राऊड अबाउट। क्लेमची पॉलिसी वगैरे सगळ्यांना लागू आहे? क्लेम अजून नाही, अजून त्याची क्लॅरिटी नाही आहे। आता कसं आहे, आत्ता नुकतंच आलेलं आहे याच्याप्रमाणे जसं रॉबोटिक ट्रीटमेंट सुरू झाली तर आधी इन्शुरन्स कव्हर नव्हतं करत,
आता जसं जसं मॅच्युअर्ड होत चाललंय मार्केट तसं तसं लोक कव्हर करतायत ना. पण ह्या ट्रीटमेंटच्या अनुषंगाने ज्या गव्हर्नमेंटच्या अप्रूव्हल आहेत त्याला आहेत, अजून आता ही ट्रीटमेंट ॲक्सेसिबल नाही झाली, आपण पुढे महाराष्ट्र पोलीस आरोग्य कुटुंब कल्याण योजनेमध्ये आहे काही डिजिटच्या अजून आता अडॉप्ट करावं लागेल ना, कारण ही पहिल्यांदा ओपन झाली आहे. बाकीच्या सगळ्या योजना त्यांच्यामध्ये असतील. नाही येतील, आता कसं आहे ते ज्ञानात भर पडल्यावर नंतर ते घेतील त्या याच्याप्रमाणे. नाही, मला ते मॅनेजमेंटचं काही आहे का नवीन? 2-3 मुद्दे असतात. तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे. बऱ्याचदा चीफ मिनिस्टर फंड किंवा बाकीच्या संस्था पण पहिले म्हणतात तुम्ही पैसे भरल्याची पावती द्या, त्या बेसिसवर आम्ही रिइम्बर्समेंट करू. कारण बऱ्याचदा आपल्याकडे फ्रॉडलंट क्लेमही होतात. सगळंच दिसतं तसं नसतं. काही क्रिएटिव्ह मंडळी अजून वेगळ्याच याच्यात जात असतात, तर तो भाग वेगळा. हां, तर त्या याच्याप्रमाणे 2 महत्त्वाच्या बाबी आहेत आपल्या या. आपण हा कॉन्फरन्स का घेतोय, CAR-T ट्रीटमेंट जे आपण रिकरन्स म्हणतो कॅन्सरचा, ही पहिल्यांदा अशी ट्रीटमेंट आहे ज्याच्यात रिकरन्सचे चार्जेस खूप कमी होणार आहेत. रिलॅप्स जे आपण ऐकतो नेहमी कॅन्सरमध्ये, 3 वर्षानंतर पुन्हा कॅन्सरचा त्रास झाला, 4 वर्षानंतर पुन्हा झाला, तर या क्लिनिकल ट्रायल्स ज्या काही घेतलेल्या आहेत त्याच्यातनं एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते, जे की रिलॅप्सचे चान्सेस प्रोबॅबिलिटी अगदी कमी होणार आहे. तो जर खर्च आपण घेतला विचाराधीन, आधी आपण सेकंड ओपिनियन घेतो, 4 ठिकाणी जातो हॉस्पिटलकडे, योग्य ट्रीटमेंट नाही मिळत, आणि त्याच्यानंतर 5-6 वर्षानंतर पुन्हा कॅन्सरचा त्रास होणं, आणि जेथे जे अफोर्ड करू शकतात, वेस्टर्न कंट्रीजला नाही म्हटलं तरी नॉन मेडिकल खर्चही होतोच ना. ऑल द वे US ला जाणं, UK ला जाणं किंवा अजून कुठे सिंगापूरला जाणं, तर त्या पद्धतीने जर बघता येतात. आणि वी आर कॉन्फिडंट येणाऱ्या दिवसांमध्ये जितके लोक या ट्रीटमेंटचा फायदा घेतील, कॉस्ट कमी होणारच आहे, व्हायलाच पाहिजे ना, आणि ती होईलच. तोपर्यंत आपल्या अनुषंगाने, अपोलोच्या अनुषंगाने आमचे क्रॉस सबसिडायझिंग ॲव्हेन्यूज आहेत ना. आपण अशा प्रोग्राम चालवतो, अपोलो सुपर स्पेशालिटी हेल्थ इनिशिएटिव्ह म्हणून, तर त्याच्यात आपण क्रॉस सबसिडाईज केलेत आहेत ना. ट्रान्सप्लांट आम्ही बरेचदा करतो. ऑन्कोचे बरेचसे BMTचे केसेस असतात ज्यांचं वार्षिक मंथली उत्पन्न 7,000 रुपये 10,000 रुपये असतं. दुसरी गोष्ट आम्हाला असंही जाणवतं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.